नमस्कार, आपण पाहताय CBS न्यूज मराठी. पाहुयात महत्त्वाची बातमी. पुढील शिक्षणासाठी जर अडचण आली तर निसंकोचपणे मला भेटा. अध्यक्ष माणिक भोसले. जीवनात शिस्त बाळगा, ध्येय साध्य करण्यासाठी चिकाटी सातत्य ठेवा. पुढील शिक्षणात जर अडचण आली तर निसंकोचपणे मला भेटा. श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर धायटी प्रशालेतील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सेवानिवृत्त IFS अधिकारी माणिक भोसले यांनी सांगितले. शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी श्रीराम क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ धायटी संस्थेचे अध्यक्ष डॉ. शिवराज भोसले हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेच्या शुभेच्छा देताना 10वी नंतर पुढील प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करा असंही सांगितलं. प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी बनकर गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाचनामुळे स्मरणशक्ती तल्लख होते. पुस्तक वाचल्याने माणूस बनतो. विद्यार्थी दशेपासूनच वाचन कला अवगत झाली पाहिजे. जो पंडित असतो त्यालाच जगात मान असतो. जो माणूस घडतो तेच खरे शिक्षण. आई वडील आणि गुरुजन हे आपले गुरु आहेत, त्यांचा मान ठेवला पाहिजे. कृतज्ञता ही भावना लोप होत पावत चालली आहे. ज्यावेळी एखादा विषय सार्वजनिक होतो त्यावेळी साहित्य निर्माण होतं. हे सांगत असतानाच गाजराची पुंगी वाजली तर वाजली. आता तुम्ही सांगा, म्या नांदावं का नाही. पाठवली या कविता विद्यार्थ्यांसमोर चालीत म्हणून दाखवल्या. याप्रसंगी माजी विस्तार अधिकारी श्री NT भोसले साहेब तसेच विष्णू कोळी गुरुजी, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धायटी, तसेच संजय भोसले सचिव श्रीराम क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ धायटी, तसेच श्री मनोहर इंगवले माजी मुख्याध्यापक श्री छत्रपती विद्यामंदिर धायटी हे उपस्थित होते. त्या सर्वांनी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. सुरुवातीस सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्येची आराध्य दैवता श्री सरस्वती व संस्थेचे संस्थापक स्वर्गीय रामदास भोसले गुरुजी यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नंतर प्रशालेमधील काही विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. प्रशालयातील शिक्षक श्री मोरे सर व शिक्षिका श्रीमती चव्हाण मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. माजी मुख्याध्यापक श्री मनोहर इंगवले सर यांना CBS न्यूज चॅनलकडून जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रशालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुनील लिगाडे यांनी केले तर आभार BD भोसले यांनी मानले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना अल्पोहार देण्यात आला व वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे. तो छान महिन्यांनी कार्यक्रम सुंदर घेतला होता. त्या दिवशी या ठिकाणी चॅनलमध्ये उपस्थित आहेत. तुमचा आमचा इतिहास ते रेकॉर्ड करत आहेत. त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. आणि ही आपली शाळा आहे म्हणून या शाळेचं तुम्ही सुद्धा कौतुक नेहमी करत चाला. आणि या शाळेचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत, या क्षणाचे साक्षीदार आहोत. या ठिकाणी मी आधी बोलणार नाही, कारण माणसाचं आरोग्य आणि माणसाचं मनस्वास्थ्य नीट करणारे डॉक्टर साहेब इथं आहेत आणि हरित दृष्टी सगळ्यांच्या डोळ्यात फिरणारे या ठिकाणी भोसले सर आहेत, मान्यवर आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे सेवा त्यांनी आपली बजावलेली आहे. त्यांना अर्पण करू. इंगोले सर आहेत, त्यांचा सर्व परिवार आहे आणि तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना मी कवितेच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. मित्रांनो, काही अपूर्ण राहण्यामध्ये गोडी असते आणि जर काय अपूर्णता असेल तर पुन्हा कधीतरी आपल्याला संधी मिळाली तर तुमची इच्छा असेल ते आपण पूर्ण करूया. वेळेचं बंधन पाळूया. तुम्हाला ऊन लागते याची जाणीव मला आहे आणि संयोजकांनी या ठिकाणी पुन्हा तुम्हाला शुभेच्छा आणि शुभेच्छा संदेश संकल्प करण्यासाठी तुम्ही जीवनामध्ये मानवी जीवनामध्ये प्रवेश करत असताना तुम्ही ज्ञान संपन्न असावं एवढीच एक अपेक्षा ठेवतो. आणि माणूस म्हणून जगताना मी या शाळेत घडलो एवढीच एक आठवण ठेवूया. बालमित्रांनो, या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं 10वीचा निरोप समारंभ, इंगोले सरांचा निरोप समारंभ आणि विद्यार्थ्यांचं प्रबोधन असेल, मनोरंजन असेल, या ठिकाणी संधी दिली याबद्दल संयोजकांना मनापासून धन्यवाद.